नमस्कार मित्रांनो, मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहान मोहाडीच्या जंगलामध्ये आहे। आपण बघू शकता ते जंगलातील धरण आहे। या जंगलाचा स्रोत असा आहे की लाग तांडा आणि या परिसरामध्ये आपण कॅमेरामॅन दाखवा, या डोंगराळ भागामध्ये जर समजा पाऊस पडला तर ते पावसाचं पाणी पूर्ण या धरणामध्ये जमा होतं। पाण्याचा निचरा हा फक्त जमिनीद्वारे होतो, परंतु या ठिकाणी या धरणाचा निचरा होण्यासाठी किंवा या धरणाची पाटसारी किंवा याची खिडकी जर सुरू झाली तर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे। आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय के.एम. बापू यांनी हे धरण उभारलं होतं आणि हे धरण उभारून या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून खिडकीची सोय देखील केलेली होती। आपण बघू शकता ते व्हिडिओच्या माध्यमातून आजही ते खिडकीचा स्वरूपात जिवंत आहे, परंतु मधल्या काळामधल्या काही ढिसाळ प्रशासनाने किंवा काही अधिकाऱ्यांनी याचं दुर्लक्ष करत या ठिकाणी ही बंद करून टाकली आणि या ठिकाणी दगड माती टाकून दिली आणि हा पाण्याचा स्रोत फक्त निचरा होईल अशा हिशोबाने सुरू ठेवला। परंतु दुर्दैव असं आहे की आज आपलं सरकार हे शेतकऱ्यासाठी काम करत आहे। रात्रंदिवस राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांसाठी काम करतात आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना शेतकऱ्याला अनेक योजना देतात, परंतु योजना देत असताना शेतकऱ्याला जर दळणवळणाची सुविधा आणि पाणी हे जर उपलब्ध असेल तर शेतकरी चांगल्यात चांगलं पीक या ठिकाणी घेऊ शकतो। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या धरणातून जर समजा पाटसारीच्या माध्यमातून जर पाणी हे शेतकऱ्यांना गेलं तर या पहान तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचा जवळपास शेकडो शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि असंही या पाण्याचा उपयोग दुसरा काहीच नाहीये, फक्त पाण्याचा जमिनीच्या माध्यमातून निचरा होऊन हे पाणी आजूबाजूच्या थोड्या प्रमाणातल्या शेतकऱ्यांचा फायदा होतो। माझी व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे, शेतकऱ्यासाठी काम करण्याच्या सरकारने शेतकऱ्याकडे बघावं आणि हा आमचा छोटासा प्रश्न मार्गी लावा, हीच आपल्याला विनंती।